नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की काव्या ही ज्या प्रकारे नंदिनीशी वागलेली असते, उलट बोललेली असते, त्यामुळे काव्याला तिच्या वागण्याचा खूपच पश्चाताप होत असतो। मी जगातील सर्वात वाईट बहीण आहे, मी तुझ्याशी खूप वाईट वागले, काव्या मानिनीला म्हणते की ताई घरी आल्यावर मी तिची माफी मागणार। त्यानंतर आपण पाहतो की काव्या ही मानिनीला म्हणते की आई, नंदिनी ताई घरी आल्यावर मी तिची कान धरून माफी मागेल, ती मला माफ करेल ना। त्यानंतर आपण पाहतो की जीवा आणि पार्थ नंदिनीला बेशुद्ध अवस्थेत घेऊन येतात आणि त्यावेळेस सर्वजण खूपच घाबरलेले असतात। सर्वजण नंदिनीला उठवण्याचा प्रयत्न करतात, पण नंदिनी काही शुद्धीवर येत नाही। काव्या नंदिनीची माफी मागू लागते, ताई मी खूप चुकले, मी तुझ्यासोबत असे कधीच वागणार नाही। मानिनी विचारते की नंदिनीची ही अवस्था कोणी केली आहे। त्यावर पार्थ मानिनीला म्हणतो की ज्याने लग्नातून नंदिनीला किडनॅप केलं होतं त्यानेच ही नंदिनीची अवस्था केली आहे। तिकडे आपण पाहतो की दीपक हा नंदिनीच्या फोटोशी बोलत असतो आणि म्हणतो की रेस्ट इन पीस नंदिनी, आता तुझा शेवट झाला। तर इकडे आपण पाहतो सर्वजण नंदिनीला शुद्धीवर आणण्याची वाट पाहत असतात। तर मंडळी, येणाऱ्या पुढील भागात नंदिनी ही शुद्धीवर येणार का हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे। तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।